ग्रामसेवकचा तांत्रिक घटक हा जो विषय आहे यावरील प्रश्न आपल्याला कोणत्या लेवलचे असणार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। तर त्यांनी म्हटलेलं आहे, सिलेबस कॉपीमध्ये दिलेलं आहे की सदरील प्रश्न हे डिप्लोमा लेवलचे असणार आहेत। त्याच पद्धतीने आपण जर कृषी विभागातील कृषी सेवक या पदाची परीक्षा दिलेली असेल तर आपण त्याचाही सिलेबस बघितला असेलच। आपण या ठिकाणी बघू शकता कृषी सेवकच्या सिलेबसमध्येही त्यांनी दिलेले होते की सदरील परीक्षा ही आपला जो तांत्रिक घटक म्हणजेच कृषी घटक जो आहे तो कसा असणार होता, तर कृषी घटक हा डिप्लोमा लेवल या बेसवर असणार होता। परंतु आपण जेव्हा परीक्षा दिली त्यावेळेस आपण परीक्षेतील प्रश्न बघितले तेव्हा आपल्याला काय कळाले की सदरील परीक्षेतील प्रश्न हे IBPS कंपनीने ही परीक्षा घेतलेली असल्यामुळे IBPS ही मुख्यत्वे करून बँकेच्या परीक्षा घेते। नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, ग्रामसेवक भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे। सदरील परीक्षा ही जून महिन्यामध्ये एकूण 12 शिफ्टमध्ये आणि 5 दिवस ही परीक्षा चालणार आहे। या परीक्षेचा सिलेबस जो आहे तो आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल। आपण यामध्ये बघू शकता ग्रामसेवकचा तांत्रिक घटक हा जो विषय आहे यावरील प्रश्न आपल्याला कोणत्या लेवलचे असणार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। तर त्यांनी म्हटलेलं आहे, सिलेबस कॉपीमध्ये दिलेलं आहे की सदरील प्रश्न हे डिप्लोमा लेवलचे असणार आहेत। त्याच पद्धतीने आपण जर कृषी विभागातील कृषी सेवक या पदाची परीक्षा दिलेली असेल तर आपण त्याचाही सिलेबस बघितला असेलच। आपण या ठिकाणी बघू शकता कृषी सेवकच्या सिलेबसमध्येही त्यांनी दिलेले होते की सदरील परीक्षा ही आपला जो तांत्रिक घटक म्हणजेच कृषी घटक जो आहे तो कसा असणार होता, तर कृषी घटक हा डिप्लोमा लेवल या बेसवर असणार होता। परंतु आपण जेव्हा परीक्षा दिली त्यावेळेस आपण परीक्षेतील प्रश्न बघितले तेव्हा आपल्याला काय कळाले की सदरील परीक्षेतील प्रश्न हे IBPS कंपनीने ही परीक्षा घेतलेली असल्यामुळे IBPS ही मुख्यत्वे करून बँकेच्या परीक्षा घेते। बँकेच्या परीक्षेची लेवल मेंटेन ठेवते आणि त्यामध्ये आपण कृषी विभागातील परीक्षेमध्ये बघितले असेल की प्रश्न हे एकदम सखोल विचारलेले होते। म्हणजे डीप स्टडी ज्यांची आहे अशा विद्यार्थ्यांनाच पेपर सोपे गेलेले आहेत। आणि कृषी विभागातील निकाल जर आपण बघितला असेल तर मोस्टली 10% विद्यार्थी हे डिप्लोमा लेवलचे पास झाले असतील। आणि त्याच पद्धतीने आपण ग्रामसेवकचा सिलेबस बघितला असेल त्यामध्ये डिप्लोमा बेस आपल्याला तांत्रिक घटक सांगितलेले आहेत। मग याही परीक्षेत जर कृषी सेवक प्रमाणेच जर डिग्री लेवलचे प्रश्न आले तर मग विद्यार्थ्यांना पुन्हा अडचण येणार, हा समजणार की आपण यासाठी अगोदरच काहीतरी करायला हवे होते। मग यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे की आपण सर्वांनी मिळून काहीतरी केले तर परीक्षेच्या अगोदरपर्यंत आपण माननीय ग्रामविकास मंत्री यांच्या मार्फत काहीतरी IBPS कंपनीला लेटर देऊन आपण काही यामध्ये बदल करू शकतो का, म्हणजे आपले जे डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांसाठीच ही परीक्षा आहे त्यांचाही फायदा होईल। त्यासाठी आपल्या काही सूचना सजेशन असतील तर त्या आपण कमेंट करून सांगायच्या आहेत। त्यावर आपण चर्चा करू, यावर आपल्याला काय उपाय करता येईल या संदर्भात आपण चर्चा करून काहीतरी ठोस निर्णय घ्यायला हवा। म्हणजे लवकरात लवकर आपल्याला IBPS कंपनीला कळवता येईल की सदरील परीक्षेचा बेस हा डिप्लोमा लेवल असायलाच हवा। करा मग विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर कमेंट। त्यासाठी मी एक पत्रक तयार केलेले आहे जे की आपल्याला ग्रामविकास मंत्री यांना ईमेलद्वारे पाठवायचे आहे। आपली जर सहमती असेल तर आपण कमेंटमध्ये यस करून सांगायचे आहे। पुढील व्हिडिओमध्ये त्या लेटरबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे। त्यामुळे ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि PDF मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। मित्रांनो, आपण बघू शकता कोणीही याबद्दल बोलत नाही आहे की डिप्लोमा लेवलची ही परीक्षा आहे, यामध्ये तांत्रिक घटक हा डिप्लोमा लेवलचाच असायला पाहिजे। त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या सजेशन कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।